नमस्कार. SP न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. आजची बातमी आहे गंगापूरमधून. वर्तमान फाउंडेशन संचित कष्टकरी कामगार एकता संघ MDM विभाग आज 14 एप्रिल रोजी निमित्त महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 जयंती मांजरी या गावी साजरी करण्यात आली. तसेच कष्टकरी कामगार एकता संघ यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मांजरी तालुका गंगापूर इतिहास कष्टकरी कामगार संघ नियुक्ती बैठक संपन्न झाली. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अंजलीताई कसाने, मांजरी गावचे माजी सरपंच तथा मुकुंद देवी संस्थानाध्यक्ष तसेच मुकुंदभाऊ कसाने, पांडुरंग संस्थान ट्रस्ट अध्यक्ष उपस्थित होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव लोहकरे पाटील तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शारदा लोहकरे, संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर पुणे सर तसेच संघटनेचे समन्वय डॉक्टर राऊत उपस्थित होते. यांच्या कार्यक्रम प्रसंगी सत्कार करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल शिंदे, शालेय समिती अध्यक्ष यांनी केले. कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष म्हणून नजमाभाई पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. प्रसंगी फकीर मोहम्मद पिठले, कल्याण प्रधान मोहम्मद हाकीम, गणपत जगताप, मोहन बोराडे, दुर्गादास वैरागी, संभाजी तांबे, राजेंद्र निळे, अशोक खरात, सुरेखा जगताप, जयश्री लवाळे, शबन हकीम, सारिका बरकुल, सुनीता साळुंके, सविता वैराळ या कर्मचाऱ्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या संघटनेकडून मान सन्मान सत्कार करण्यात आला. प्रसंगी मुकुंदभाऊ कसाने यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच संघटनेचे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर राऊत यांनी माहिती दिली. तसेच चांगुणाताई राऊत यांनी महिलांना संबोधित केले. तसेच नजमाभाई पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप बाळासाहेब धनवटे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी केले. प्रसंगी मांजरी गावातील बापूसाहेब साळुंके, धीरज कसाने, यश कसाने, बबन लोहकरे, जावेद शेख, संजय सुब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवर, कालच मला आमच्या नजमा भाऊंनी कल्पना दिली की असा असा कार्यक्रम आहे, आपण उपस्थित राहावं. आणि 14 एप्रिल त्याबद्दल मी आपल्या दोघांचेही माझ्या संघटनेच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला आपण एक समाजामध्ये चांगलं काहीतरी कार्य घडो अशी ही शुभेच्छा दिली, त्याबद्दल मी आपले धन्यवाद. आज खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष पठाण साहेब यांनी आपल्याला सर्व तो अन्याय तुमच्या अध्यक्षांनी दूर केला. आणि खरोखरच आज मला एक गोष्ट आठवली, ज्या महामानवाची आज जयंती आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यावेळेस किती अन्याय झाला. त्यांना जातीमुळे वर्गाच्या बाहेर बसून शिकले ते, त्यांना वर्गात बसू दिलं जात नव्हतं. परंतु वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा विद्यार्थी आज कुठे आहे, ऑल वर्ल्ड जगात पहिला ठरलेला आहे. सिम्बॉल ऑफ नॉलेज कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांचं सुवर्णाक्षरामध्ये नाव कोरलं गेलेलं आहे. तुमच्यावर जो अन्याय झाला तुमचं भविष्यात नक्कीच कल्याण होईल. आणि तुम्ही सांगितलं की लोकरे सर मला देवासारखे भेटले, म्हणून मला खरोखर लोकरे सरावर एक डायलॉग आठवला, मला देवी व्हायचं नाही, मला दानवी व्हायचं नाही, मला दीप व्हायचा आहे जो या गरिबाच्या घरात पडेल. आणि आता दीपासारखा करणारा नेता म्हणजे तुमचा शरदराव आहे. खरोखर यांना तुम्ही भविष्यात साथ द्या, तुमचे उद्या सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही अशी विनंती मी तुम्हाला करतो. आणि यानंतर आपले बिडकीन आलेले बैरागी सर हे आपलं मनोगत व्यक्त करतील. यांच्या जयंतीनिमित्त आज जो कार्यक्रम ठरला आहे त्याबद्दल सर्वांनाच अशी प्रेरणा मिळेल की आपण लढा, संघर्ष करा आणि संघटित व्हा. संघटना तर आहेच, पण संघर्ष कसा करायचा नेमकं हे जर कळलं आपल्या शालेय पोषणाहार कर्मचाऱ्यांना तर खूप काही कळलं असं काही. कारण आपण काय होतं, ज्या गावामध्ये आपण काम करतो तिथं आपले सगळ्यांसोबत राहणं बंद असतं. दुसरी गोष्ट, आपल्याला पालकांसोबत भांडता येत नाही, अधिकाऱ्यांनाही वाद घालता येत. दुसरी गोष्ट, अधिकाऱ्याला वाद घाला तर तो कोणीतरी आपल्या जवळचाच माणूस आपल्या पाठीमागे लागतो. जसं सांगितलं आत्ताच सरांनी की देर आणि भाऊजाईमध्येच काहीतरी कार्यक्रम करून त्या ताईंना काढण्याचा प्रयत्न केला. अशाच आमच्या बिडकीन जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या 4 वर्षापूर्वी औरंगाबादहून यस्कॉन म्हणून सनी अशा एका संस्थेची शालेय पोषण आहाराची खिचडी येते. तर त्या ठिकाणी चला व कोणीतरी आपला कर्मचारी आहे
आणि तिथं काम करतोय, पण त्याचा आज बंद होण्याचा मार्ग येऊ लागला. तर मग मी त्या माणसाला थोडंसं विचारपूस केली की अरे बाबा हे कुठून येते. त्यांनी सांगितलं औरंगाबादून येतं असं. आणि त्यानंतर विचारलं की बाबा हा पोषण आहार आणलेला आहे, तो हा मर्यादित शिजलेला किती आहे. तर आता हे रिअल कंडिशन आहे, किती आहे. तर त्यांनी सांगितलं 85 किलो येतो. 750 मुलांना 85 किलो तांदूळ येणारा असतो. तो अक्षरशः होता 35 किलो. आता हे आमचे जवळजवळ 2003 पासूनचा अनुभव आहे. 85 किलो शिजणारा तांदूळ आणि 35 किलो शिजणारा तांदूळ हा मला रोजचा नेहमी असल्यामुळे कळतो. तर त्या सांगितलेल्या प्रमाणानुसार मग मी त्यांना विचारलं आणि जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्यांना बोलवलं. तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही कोणत्या शाळेत काम करता. सरस्वती भवन विद्यालयामध्ये आम्ही काम करतो. बरं ठीक आहे, मग तिथं कोण आहे तुम्ही. तिथे आम्ही शालेय पोषणावर काम करणार आहे. म्हणजे मग जर समजा तुम्ही तिकडं खिचडी करता आणि इकडं पण तुम्ही ओव्हरटेक करतात, याचा अर्थ तुम्हाला इकडे घेणं आहे का तिकडं करणं आहे का. म्हटलं नाही. म्हणजे जर तुम्हाला जर इकडं करायचं असेल तर आम्ही ती शाळा घेतो, तुम्ही इकडे येऊन जा. आणि इकडं जर यायचं असेल तर तुम्ही तिकडं जा. ते म्हटलं आम्हाला असे काहीच काम करायचं नाही. आमच्याकडे गरजू अशी महिला आहे की तिला आम्हाला हेच काम द्यायचं. तर अक्षरशः त्यांनी मला एका वर्षाचे त्यावेळेस 25,000 रुपये करून दिले की तुम्ही या खिचडीच्या शालेय पोषण आहाराच्या कामामध्ये काही ढवळाढवळ करू नका. तुम्ही आपले 25,000 घ्या आणि शांततेत तुमचं काम आहे ते चालू ठेवा. म्हणजे शालेय पोषण आहार, शापोआर म्हणजे शासनाला असणारा आधार आहे तो शालेय पोषण आहार. आणि आता जे झालं पंतप्रधान पोषण आहार PMP, पाणी प्या म्हणा पोटभर खा. तुम्ही खाऊ घेऊ नका काही, तुम्ही पाणीच प्या. आम्ही माल कमवतो आणि पोटभर म्हणा, अशा आमच्या कर्मचाऱ्याची व्यथा आहे. आमच्याकडं कमीत कमी ज्या 25 एकर शेतकऱ्याच्या बागायतदाराच्या शेतात जसा माल नसेल तसा आमच्याकडं गोडाऊन भरलेला असतो. काही कमी नाही, पण घेता येत नाही, घेता येत नाही. आमची व्यथा. मीटिंगचे अध्यक्ष सरपंच कसाने ताई सगळं व्यासपीठ आणि आपण एवढे लांबून आलेले आहात त्यांचं पहिलं तुमच्या नमस्कार. आज जे पद आपल्याला मिळालेलं आहे तर त्या पदाचं आपण त्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे. कारण आज नाही तर मग आपली संस्कृती कशी माहिती आहे का, खेकड्यासारखी एक वर चालला तो नागी करून खाली ओढतो. म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो या पदासाठी लाचार आपण झालेलं नाही आहे, सरांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यासाठी आपण मी एकच विनंती करतो, मी जास्त काही वेळ घेणार नाही आहे. आणि मी सगळ्याला विनंती करतो, सरांना विनंती करतो, हे सर्वजण तुमच्या पाठीमागे आहे आणि तुम्ही हात मागं केली आहे त्या संघटनेचं आम्ही पुढे पालन करू एवढंच नाही. आणि मी आता माझं हृदय एक दाटून आलं आहे. जसं प्रत्येक गावामध्ये आपण म्हणतो ना हा सरपंच आहे, याला हे पद आहे ते पद आहे, ते पद न करता आपण कार्यकर्ते म्हणून आपण काम करायचं आहे. ते काम करत असताना सरांनी आपलं कधीही आज लवळत आहे यांच्यावर प्रसंग आला होता, त्यांना काढून टाकलं होतं. मी सरांनी फोन केला, सरांना ते बोलले नाही. तर ताई तुम्हाला काय घटना घडली तेव्हा. मला संघटनेत जोडायच्या आधी पण म्हणजे नव्हता त्रास, पण संघटनेत जोडल्याच नंतर 8 दिवसानंतरच मला त्रास सुरू झाला. तर मला माहीत नव्हतं की मला हा त्रास होणार आहे, पण मी संघटनेमध्ये जॉईन झाले. संघटनेमध्ये जॉईन झाल्याच नंतर मला त्रास सुरू झाला. त्रास झाल्याच्या नंतर सरांनी फोन केला, आपले पठाण सरांनी फोन केला, अध्यक्षाला केला आणि आमच्या मुख्याध्यापकांना सुद्धा केला. त्यांनी म्हणजे ते शांत झाले. आता काही बोलत नाही. म्हणजे इतका भयानक त्रास देत होते ते मला, कशावरून पण चालूच होता त्यांचा. मग सरांचा सपोर्ट, काही आपल्या पठाण सरांचा, राऊत सरांचा, ते वेळोवेळी मला मार्गदर्शन देत राहिले फोनवर. माझ्यासोबत कॉन्टॅक्ट रात्रंदिवस त्यांचे हमेशा होते. रात्री 12 का वाजत नाही, पण माझी त्यांनी खबर घेतली, काय चालू आहे, कसं काय वातावरण आहे तुमच्या शाळेचं. पण तेव्हापासून माझं शाळेचं वातावरण शांत झालेलं आहे. आणि ही मेहरबानी लोकरे सरांची. लोकरे सरांमुळे आज माझं पाय तिथं आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्या सरांचं पाठीमागे हात आमच्या म्हणजे देवासारखा आहे. आणि सरांच्या संघटनेत आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष राऊत सर, संघटनेच्या अध्यक्षा लोकरीताई, माझे सहकारी प्रत्येक तालुक्यातून आलेले तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला माता भगिनी
सर्वांना मला जे पद दिलं या पदाला आशीर्वाद देण्यासाठी तुमचा जो आशीर्वाद रूपी मला आयुष्यभर कामी पडेल असं मी आजच माझ्या मनामध्ये मी खुणपाट बांधून ठेवली. तर एक छोट्याशा कार्यकर्त्यासाठी इतक्या लांबून उन्हातानामध्ये प्रवासामध्ये तकलीफ सहन करून आल्यात ह्याच्यासाठी मी प्रथम सर्वांचे आभार मानतो. नंबर 2, माझी संघटनेनं जिल्हाध्यक्षपदी निवड केली. मी संघटनेचा आभारी आहे आणि मी त्या पदाला तडा जाऊ देणार नाही. प्रामाणिकपणे इमानदारीने काम करीत राहील आणि संघटनेमध्ये काम करीत असताना जो बी काही त्रास सहन करावा लागला तो मी सहन करीन आणि संघटनेसाठी पाहिजे ती किंमत मोजायला मी तयार आहे अध्यक्ष साहेब आणि तयार राहील. मी इथं बोलून आणि या कार्यक्रमाला सर्व महिलांचे व बंधूंना माझा नमस्कार. आज बाबासाहेबांचे विचार खरोखर त्यांच्या विचाराला धरून पठाणबाईंनी जे विचार इथं मांडले, आपल्याला संघर्ष केला, सगळ्यांना एकत्र बोलवलं. आज हा लढा आपण असाच चालू ठेवा, त्यांच्या पाठीमागं सगळ्यांनी आपण असंच राहावा. त्यांना संभाजीनगर तालुका अध्यक्षपद सर्व मिळून दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी पद स्वीकारले. सगळ्यांनी वेळोवेळी कॉन्टॅक्ट करा, एकमेकांना फोन करा, सगळ्या कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी असतील नसतील त्या सॉल्व करा, एकमेकांना कॉन्टॅक्ट करत चाला, फोनवर एकमेकांच्या अडचणी सांगत चाला. आणि लोकरेताई व लोकरे सर, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीतामाई लोकरेताई आपल्यासोबत. हो, रामासारखे शरदराव भाऊ आपल्याला सोबत लाभले. इकडून लक्ष्मण आहे, इकडून भरत आहे, इकडून शत्रुघ्न आहे सगळी आणि आपली सगळी वाढणाऱ्याची सैन्य आहे. त्यांच्यासोबत आपण सगळे वाढणाऱ्याची सैन्य आहे. नेहमी सगळ्यांनी साथ द्यावा आणि आपली संघटना खूप मोठी बहरो, सगळ्यांनी साथ द्यावं आणि वृक्षासारखी खूप मोठी हो आणि त्याच्या छायाखाली आपण सर्वजण बसून राहा. गावचे भूमिपुत्र मुकुंदभाऊ कसाने, भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस अनिल भाऊ शिंदे आणि विविध क्षेत्रातून आलेले कष्टकरी कामगार एकता संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या भगिनी, आज ह्या कष्टकरी कामगार एकता संघटनेच्या तुम्हाला जे पत्र मिळाले ते खरोखर तुम्ही आज या आमचं मांजरी गाव निवडलं ना, तुम्ही खरोखर भाग्याचे आहात. आणि त्यात आमच्या मुकुंदा देवीच्या ह्या प्रांगणात तुम्ही उभा आहात. तुम्हाला जास्त न मी बोलता तुमचे अध्यक्ष बी खूप मेहनती दिसतात आणि तुम्हाला मुकुंदा देवीच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सांगतो, एका वर्षाच्या आत तुमची संघटना इतकी मजबूत होईल, राज्यात, जिल्ह्यात आणि देशामध्ये तुमच्या संघटनेचं नाव निघाल. आणि आज दिवस बी खूप चांगला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 136वी जयंती आहे आणि 133वी जयंती आहे. त्या जयंतीचा बी आज खूप मुहूर्त तुम्ही निवडलं आणि तुम्हाला जे पत्र दिले ते पत्र तुम्हाला नुसते घरात ठेवण्यासाठी नाही, बघण्यासाठी नाही, तर तुम्ही तुमच्या अध्यक्षाला रातून दिवस तुम्ही जसं तिथं बोलवतील सांगतील त्या यातनं तुम्हाला काम करायचं आहे. आणि खरोखरच तुम्ही पूर्ण अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्ही खरोखरच तुमच्या अध्यक्षाला साथ देतील आणि आमचे जसे खाणीमध्ये हिरा सापडतो तसा तुम्ही आमचा हिरा खरोखरच हिरा निवडला नजमाबाई पठाण आणि यांना जिल्हा अध्यक्षपद दिलं. त्याबद्दल मी माझ्या गावाच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने मी खरोखर तुमचं अभिनंदन करतो आणि संघटनेचंही अभिनंदन करतो. आणि हा कार्यक्रम संपला म्हणून मी घोषित करतो आणि सर्वांनी शिरखुर्मा घेऊन जा.